महाराष्ट्र शासनाने सन 26-27 साठी आर-टी-ए 25% मध्ये प्रवेश घेण्याबाबतचा त्यांनी मुदत वाढवण्यात आलेली आहे. त्या जी-आर क्रमांक आहे किंवा दिनांक आहे 16 मार्च 2026. ज्या कोणी पालकाने इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी किंवा रजिस्ट्रेशन आतापर्यंत केलेले नाही, त्या पालकांना प्रवेश निश्चितीसाठी रजिस्ट्रेशन करावे, याबद्दल शासनाने जी-आर काढलेला आहे. तर यामध्ये त्यांनी कशाप्रकारे माहिती भरायची किंवा माहिती देण्यात आलेली आहे आणि ती कोणत्या-कोणत्या कॅटेगरीमधल्या पालकांना आहे, याबद्दल थोडक्यात मी सांगतो तुम्हाला. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 12 1 सी नुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांसाठी खाजगी विनाअनुदानित शाळेमध्ये 25% मोफत शिक्षणाची तरतूद महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. पुढे संचलनाचे संदर्भ 3 त्या 95 आर-टी 25% प्रवेशासाठी 1 किलोमीटर पर्यंतच्या अंतरातील शाळा निवडण्याचे स्वातंत्र्य पालकांना देण्यात आले होते. तथापि, माननीय उच्च न्यायालयाचे मुंबई खंडपीठ नागपूर येथे दाखल पी-आय-एल क्रमांक 17/2026 मध्ये न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार आर-टी-ए 25% प्रवेश जर 1 किलोमीटर अंतरावर शाळा उपलब्ध नसेल तर त्या मुलांना त्यापेक्षा जास्त अंतरावरील शाळेमध्ये प्रवेश घेण्यापासून रोखता येणार नाही. अशा त्या अनुषंगाने आर-टी 2025 टक्के प्रवेशाकरिता पालकांना त्यांच्या निवासस्थानापासून अंतराची अट शिथिल करून शाळा दर्शविण्याबाबत संगणक प्रणालीला सुविधा देण्यात यावी, असे ते 16